साखर कारखाना हा राजकारण्यांचा अड्डा झाल्यामुळं त्याच्यातली उद्योजकता, व्यावसायिकता अडचणीत आली, असं तुम्हाला वाटतं का? सरकारचं धोरणामध्येच थोडीशी आपल्याला काही गोष्टी सुधारणा कराव्या लागतील. 100 दिवस ज्यावेळी सहकारी साखर कारखाना चालतो आणि एक 5,00,000 क्विंटल तो साखर बनवतो किंवा 6,00,000 क्विंटल साखर बनवतो आणि तसाच एक खाजगी कारखाना 100 दिवस चालतो आणि तो 6,00,000 क्विंटल साखर बनवतो. जसं शेअर मार्केटमध्ये ज्यावेळी युद्ध परिस्थिती असते तेव्हा शेअर मार्केट पडतं आणि परत चढतं, तसंच साखर उद्योग आहे. साखर उद्योगाच्या चढत्या काळामध्ये म्हणजे दराच्या चढत्या काळामध्ये सहकारी साखर कारखान्याला कोट्याप्रमाणे साखर विकावी लागते. अच्छा. मी 6,00,000 बनवली, माझे लिमिटेशन 50,000 विकायचे. बरं. म्हणजे ज्यावेळी खरा मला प्रॉफिट मिळणार आहे, त्यावेळी माझं लिमिट 50,000 आहे. पण खाजगी सहकारी साखर कारखाना ॲट अ टाईम, ॲट अ डे, वन शॉट 6,00,000 क्विंटल साखर एका वेळेला देऊ शकतो. बरं. आणि त्यांचे पैसे त्या दिवशी तयार झाले. अच्छा. आता माझ्याकडे कसे आहे, मी साखर बनवायची आहे. ती 6,00,000 क्विंटल गोडाऊनमध्ये साठवून ठेवायची आणि मला 50,000 ते रिलीज करायचे. म्हणजे मी गुंतवलेले पैसे माझे परत ते 11 महिने, 10 महिने, 9 महिने होल्ड झाले. इथं तुम्हाला कॅश मेकॅनिझमचं सूत्र लक्षात घेतलं पाहिजे.